नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. निवडणुका म्हटल्या की आव्हानं प्रति आव्हानं, आरोप प्रत्यारोप ओघानं आलेच. आता तर लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. महाराष्ट्रात झालेल्या पक्षफुटीमुळे तर यंदाचं राजकीय वातावरण प्रचंड तापलंय. एकेकाळी मांडीला मांडी लावून बसणारे आताच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत, किंबहुना उभे ठाकलेत. आणि आज बघा काय वेळ आली. मी या रस्त्यानं कधी जात नाही, परंतु ह्या रस्त्यानं जाण्याची परिस्थिती जर कोणी निर्माण केली तर त्याला सोडत नाही. सांगायची गरज नाही की या अँग्री यंग मॅनच्या रूपात दम कोणी दिलाय, चक्क शरद पवार यांनी. तो कोणाला आणि का हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच, पण त्याआधी आता राजकारण इतकं तापलंय की बात फक्त विरोधकांवर थांबत नाहीये, तर अगदी मित्र पक्षांमध्येही कटुता निर्माण होऊ लागली आहे. आज शिवसेनेच्या रामदास कदमांनी सहकारी भाजपला थेट इशारा दिला आहे. आता रामदास कदम को गुस्सा क्यों आता है? तर जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना विविध फॉर्म्युले व्हायरल होत आहेत. काही फॉर्म्युलांमध्ये तर शिवसेनेला एकाकडीत जागा मिळणार अशी चर्चा पाहायला मिळाली. आणि यावरूनच शिवसेनेच्या रामदास कदमांनी भाजपवर संताप व्यक्त केलाय. भाजपनं विश्वासघात करून केसानं गळा कापू नये असा आहेर कदमांनी दिला. पाहुयात. ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत. मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय. भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामावरती विश्वास ठेवून आम्ही आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही. आणि याच विषयावर आम्ही आजच्या भागात तुम्हाला पहिला महत्वाचा प्रश्न विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आपला पहिला प्रश्न, केसानं गळा कापू नका, रामदास कदमांचं विधान. जागा वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आता रामदास कदमांनी सहकार्यांवर टीका केली म्हटल्यावर विरोधक तरी कसे गप्प बसणार? सध्या एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजन साळवींनीही टीका केली आहे. पाहुयात. कदम हे शिवसेनेतून शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपच्या परिवारामध्ये आलेले आहे. आणि म्हणून मला असं वाटतं रामदास कदमांनी हा भाजपला, ह्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे. आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ही आपली कोकणातली असेल, राज्यातली जनता 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवेल आणि भांडण त्यांचं त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना, इंडिया असेल, महाविकास आघाडी आपलं यश दाखवेल. आता रामदास कदमांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा पक्ष त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ही तीच खदखद आहे का जी रामदास कदमांना वाटते? असे वेगवेगळे सवाल मनात उपस्थित होतात. यावर एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता इतर वेळी उत्तर देणारे आणि नाहीतर काहीतरी गमतीशीर बोलून निघून जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, तसेच निघून गेले. त्यामुळे त्यांच्या मौनात नक्की काय भाव आहेत याचा उलगडा न झाल्यामुळे संशयाला मात्र वाव आहे. पण तिकडे भाजपनं अगदी सौम्य प्रतिक्रिया देत विषय संपवण्याचा प्रयत्न केला. पाहुयात
काय नक्की म्हणाले देवेंद्र फडणवीस? मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो. अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधी कधी रागाने देखील ते बोलतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे. आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात. आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊ नये. एकेकाळी रामदास कदमांना विरोधी पक्ष नेते म्हणून शिवसेनेनं मोठी राजकीय भरारी दिली होती. पण देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणेच शिवसेना नेते रामदास कदमांची वक्तव्य आणि भूमिका ही काळानुरूप बदलत राहिलीत. मग ते उद्धव ठाकरेंसोबत असताना जैतापूर प्रकल्पावरून विरोधकांवर केलेला हल्लाबोल असो किंवा पक्षातील फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत गेल्यावर उद्धव ठाकरेंवरच केलेली शेलकी टीका असो. रामदास कदमांच्या याच आणि अशा विविध वक्तव्यांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. आमच्या रक्तात नाही होय. आणि उद्धव, मी एकनाथ शिंदेला धन्यवाद देतो. त्यांनी पक्ष वाचवलाय, त्यांनी आमदारांना सांभाळलंय. सुमारे 1.5-2 वर्षांपूर्वीचं शिवसेना नेते रामदास कदमांचं हे वक्तव्य. जेव्हा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली होती त्यावेळी रामदास कदमांनी एकेरी उल्लेख करत थेट उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. आता आपल्या स्वतःच्या बापाच्या विचाराशी बेईमानी करणारी औलाद उद्धव ठाकरेंची आहे, गद्दावती आहेत. स्वतः गद्दारी केले, स्वतः काँग्रेसचं चाटत आहेत, राष्ट्रवादीचं चाटत आहेत. काय चाटायचं ते? मुख्यमंत्री पद केलंस आणि 10 वर्ष महाराष्ट्राला मागे आणलंस घरामध्ये बसून चुरकोंबल्यासारखं. एवढ्यावरच थांबतील ते रामदास कदम कसले? 1995 मध्ये युती सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंमुळेच मंत्रिपदापासून लांब राहावं लागल्याचा आरोपही त्यांनी केला होता. फक्त उद्धवजींना एकदा विचारून घ्या कधी कट्टेवाले भेटले तर. 95ला आपली सत्ता आल्यानंतर साहेबांच्या मनामध्ये असून मी मंत्री का झालो नाही? थापा काढणं तर साहेबांनी मला बोलून घेतलं. रामदास हे बघ, तुझं कॅबिनेटला नाव होतं पण माझ्या घरामध्ये भांडणं चालली आहेत, तुला घेऊ नका म्हणून भांडणं चालली आहेत. मा तुझ्या बाजूने उभी आहे. कदाचित राज ठाकरेंच्या सोबतच्या माणसाला नाही द्यायचं, अशी काही लोकांची भूमिका असावी. 2019 मध्ये आपला मुलगा योगेश कदम आमदार होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी आटोकाट प्रयत्न केल्याचा दावाही रामदास कदमांनी केला होता. दापोलीत देखील योगेश कदमना पाडण्याचा प्रयत्न उद्धवजींनी केला, त्याच नेत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून. पालघरमधून एक माझी भगिनी इथं आणली होती योगेश कदमना पाडण्यासाठी. त्याच्या पाठीमागे देखील उद्धवजी होते. आता त्याच रामदास कदमांनी आपला रोख ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट भाजपकडे वळवलाय. आतापर्यंत योगेश कदमांविरोधात उद्धव ठाकरे काम करत असल्याचा आरोप करणाऱ्या रामदास कदमांनी आता निवडणुकीच्या तोंडावर यू टर्न घेत युतीत असताना भाजपनेच दापोलीत उघडपणे राष्ट्रवादीला मदत केल्याचा आरोप केलाय. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपने उघडपणे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान केलं. दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करत आहेत. हे तर पुरस्कार त्रास देत आहेत. हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही. केवळ एवढंच नाही तर 2009 मध्ये स्वतःच्या विधानसभा पराभवाचं खापरही त्यांनी भाजपवर फोडलंय. 2009 मध्ये युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं, हे वास्तव आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात काँग्रेसवर हल्लाबोल, नंतर एकनाथ शिंदेंची साथ देत उद्धव ठाकरेंवर टीका आणि आता तर ज्या भाजपसोबत सत्तेत बसलेत त्याच भाजपवर रामदास कदमांनी गरळ ओकली आहे. आगामी निवडणुकात विश्वासघात झाल्यास बघून घेण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहित नाही, पण पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे. मी आज सांगतोय, लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील त्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणेन. एकूणच काय तर निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सध्या महायुतीत रामदास कदमांच्या रूपाने संघर्षाची ठिणगी पडली. पण या ठिणगीचा भडका उडतो
की वणवा पेटण्याआधीच भाजप त्यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरेल हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे। 0 आवर एबीपी माझा। लोकसभेचं बिगुल वाजलं नसलं तरी सर्वच पक्षांच्या प्रचारांना जोर आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही आज धाराशिव मधून प्रचाराचा नारळ फोडला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसाच्या मराठवाड्यात दौऱ्यावर आहेत। लातूरच्या औसा येथील सभेतून तर उद्धव ठाकरेंनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला। अमित शहा हे शेपूट घालणारे गृहमंत्री आहेत अशी जोरदार बोचरी टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर ते काय म्हणाले हे पाहूयात। काल परवाकडे अमित शहा आले होते, देशाचे गृहमंत्री। मणिपूर पेटले, तिकडे जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट घालतायत आणि महाराष्ट्रात फणा काढतायत। हा नागोबा। काश्मीर मध्ये जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट। अरुणाचल मध्ये चीन घुसते, तिकडे शेपूट। आणि असा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला। माझ्यावरती काय बोलला ते दुसऱ्या नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच की महाराष्ट्रामध्ये मोदींचं राहणं चालूच शकत नाही, खोटा सिक्का आहे। आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली, फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावताय। मी तर उघड दर सभेत आव्हान देतो, त्या मिंदेला पण देतो आणि भाजपला देतोय, अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहात ना, त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना। का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा? वेगवेगळ्या जागांवर दावे हे दिवसभर सुरूच होते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी आज गोंदियात सभा घेतली। सडक अर्जुनी तालुक्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना प्रफुल्ल पटेलांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा दावा ठोकलाय। तसंच त्यांची भलेही नुकतीच राज्यसभेवर वर्णी लागली असली तरी प्रफुल्ल पटेलांनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढण्याची सुप्त इच्छाही कुठेतरी बोलून दाखवली। खरं तर ही जागा आता भारतीय जनता पक्षाकडे आहे। या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचेच नव्हे, पण या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अजून काही निर्णय अजून फायनल झालेला नाही आहे। अजून निर्णय अजून उद्या परवा 2 दिवसामध्ये होणार आहे। कालही आम्ही मुंबईमध्ये आम्ही चर्चा केली। कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीनी रामराम करून टाकलेला असं काही समजायचं कारण नाही। इकडे राष्ट्रवादीनं हक्काच्या जागांवरून वक्तव्य करायला सुरुवात केली आहे, तर तिकडे आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी नाशकात चिठ्ठी बॉम्ब फोडला। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी माझ्या खिशात असं म्हणत रावसाहेब दानवेंनी खळबळ उडवून दिली। त्यांनी हे बोलत असतानाच धुळे, जळगाव, रावेर, पाचोरा, अकोला, भंडारा, गडचिरोली, नांदेड, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी या सगळ्या मतदारसंघांचा उल्लेख केला। दुसरीकडे उमेदवारांची नावांचा मात्र सस्पेन्स ठेवला। असं असलं तरी तिकडे दिल्लीत महायुतीतल्या जागा वाटपाचा काथ्याकूट सुरूच आहे। काल देवेंद्र फडणवीसांसह महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोर कमिटीची बैठक दिल्लीत पार पडली। तब्बल 3.5 तास चाललेली बैठक मध्यरात्री 1च्या सुमारास संपली। या बैठकीत मतदार संघनिहाय आढावा घेण्यात आला। शिवाय आजही भाजप कोर कमिटीची दिल्लीत बैठक होणार आहे। 10 मार्चला भाजप महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती आहे। त्याआधी अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही दिल्लीत येऊन चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। भाजप मित्र पक्षांना एका आकड्यावर थांबवणार की जास्त जागा देणार? मित्र पक्षांची त्यामुळे घालमेल होतेय का याची उत्तरं आज तरी नाहीत, पण एक महत्त्वाचा संकेत अजितदादांनी मात्र दिला, तो ऐका। 2 दिवसात बसतोय
आणि त्याच्यातनं आमचं जागा वाटपाचं अंतिम होईल. गडचिरोलीवरून धर्मराव बाबा आत्राम यांनी इच्छा व्यक्त केली, तुम्ही कमळावर लढवणार त्यांना की घड्याळीवर लढवणार? आम्ही राष्ट्रवादीत आहोत, आमचं घड्याळ चिन्ह आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचं ठरवलं. भंडारा गोंदिया प्रफुल्ल पटेल साहेबांच्या भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही भंडारा गोंदियावर. अरे मग दावा करायला तुम्हाला काय वाईट वाटतं? दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसून. जास्तीत जास्त उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचा प्रयत्न करणार. दादांच्या ह्या वाक्यामुळे बिटवीन द लाईन्स त्यांना आणि शिवसेनेला आपले काही उमेदवार तरी आपली ताकद वाढवू पाहणाऱ्या भाजपच्या कमळावर लढवावे लागणार असं दिसतंय. पण देवेंद्र फडणवीसांनी जागांचा तिढा लवकरच सोडू असं स्पष्ट केलं. पाहूया. देखिए, हमारे में कोई गंभीर मतभेद है ही नहीं. हाँ, 2-3 सीटों के ऊपर हम लोग आपस में बातचीत कर रहे हैं, उसमें भी कोई, मैं ऐसा नहीं मानता कि कोई गंभीर मतभेद है, हम उसको सुलझा लेंगे. ऐसा है कि सभी को सीटें मांगने का अधिकार है, सभी पार्टियां है तो अपने अपने तरीके से सीटें मांगेंगे, जो वास्तविकता होगी उसके आधार पर हम. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही काँग्रेसनं रणशिंग फुंकलंय आणि आता काँग्रेसची ही नजर शिवसेनेच्या शिवाजी पार्कावर पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आज हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नसीम खान, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हांडोरे उपस्थित होते. तसंच आजच्या या बैठकीत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीचाही आढावा घेतला गेला. राहुल गांधींची यात्रा 12 मार्च रोजी नंदुरबारमध्ये येईल आणि त्यानंतर नाशिक, पालघर असा प्रवास करत ही यात्रा 16 मार्च रोजी ठाण्यात पोहोचेल. त्याच दिवशी ही यात्रा मुंबईच्या दिशेनं कूच करणार असून या यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे. त्यासाठी 17 मार्च रोजी अनेक दिग्गजांच्या दिग्गज सभा बघितलेल्या शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. लोकसभेसाठी महाआघाडीकडून जागा वाटप जवळजवळ निश्चित झाल्याचं बोललं जात असलं तरी अद्याप घोषणा झालेली नाही. त्यातच आता सर्वच पक्षातील इच्छुकांनीही कंबर कसली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. तर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर या देखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून चंद्रपूरमध्ये कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इच्छुक उमेदवार शिवानी वडेट्टीवार नेमकं काय म्हणाल्या पाहूया. अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आलेली आहे, युथ काँग्रेसमधनं. आणि अशा वेळेस मला वाटते माझ्यासोबतच अनेक जे वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे काम करून राहिले पक्षासाठी, जिल्ह्यामध्ये काम करून राहिले, त्यांचा सगळ्यांचा अधिकार आहे की त्यांनी पक्षाकडे मागणी करावी. शेवटी देणं न देणं हा पक्षाचा अधिकार आहे आणि पक्षाचा जो पण निर्णय राहील त्याचं पालन करणं, आदेशाचं पालन करणं हा आमचं कर्तव्य आहे. महाविकास आघाडीमध्ये जागांवरून रस्सीखेच सुरू असली तरी नागपूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला उमेदवारच मिळत नसल्याचा प्रकार समोर आलाय. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ऐनवेळी गडकरींविरोधात निवडणूक लढवली होती. पण यंदा नितीन गडकरींविरोधात लढण्यास काँग्रेस उमेदवार नकार देत आहेत. काँग्रेस आमदार विकास ठाकरे विधान परिषदेचे काँग्रेसचे प्रतोद अभिजित वंजारी यांना विचारणा केली होती, पण त्यांनी नकार दिलाय असं कळतंय. तर ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडथे यांनी पक्षानं जबाबदारी दिल्यास निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे गडकरींविरोधात अनपेक्षित उमेदवार द्यायची वेळ काँग्रेसवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असं असलं तरी काँग्रेसनं यंदा नागपूर जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणुकीच्या मैदान गाजवण्यासाठी सज्ज होत असताना दुसरीकडे आमदार अपात्रते प्रकरणी कोर्टातही लढा देत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टानं 1 एप्रिलपर्यंत यासंबंधीची कागदपत्रे सुप्रीम कोर्टात सादर करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांना दिलेत. त्याचबरोबर 8 एप्रिल रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीबाबत ठाकरे गटाचे वकील सिद्धार्थ शिंदे काय म्हणाले ते पाहूया. उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं म्हणणं होतं की नार्वेकरांनी सुभाष देसाई जजमेंटला कॉन्ट्रव्हीन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी, फक्त आमदार खासदारांच्या बळावरच त्यांनी हा पक्ष एकनाथ शिंदेंना दिलेला आहे. तर त्यामुळं आता आपल्याला 8 तारखेला समजेल की स्पीकरच्या ऑर्डर विरुद्ध सुप्रीम कोर्ट त्याच्यावर पण थोडीफार सुनावणी करेल आणि त्या दिवशी ते परत ठरवतील की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल. आता वापस जाऊया रामदास कदमांकडे. आजच्या भागातील आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. प्रश्न रामदास कदमांवर होता, परत एकदा सांगते. केसानं गळा कापू नका, रामदास कदमांचं विधान जागा वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्यात बघूया. एक्स वरून अमोल काते, निवडणुका जवळ येतील तसतसं ठिणगी नाही तर भडका उडणार. महाविकास आघाडीमध्येही असंच चित्र दिसेल. एक्स वरूनच स्वप्नील परखड, जागा वाटप भाजप मित्र पक्षांना मर्यादित ठेवेल पण ठिणगी पडेल असे वाटत नाही. एक्स वरून दयानंद गौडगाव, जागा कमी आणि उमेदवार जास्त अशी गत सध्या महायुतीत झाली आहे. साहजिकच उमेदवारी जाहीर झाल्यावर नाराजीचा सूर उमटणार. युट्यूब वरून हरिनारायण मंगदरे, वेळ आली तर शिवसेना राष्ट्रवादीला कमळावरच लढावं लागणार आहे. फेसबुक वरून राहुल खाडे, मोदी शहांपुढे कुणाचं काहीच चालू शकत नाही. तर आजच्या या पहिल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. केसानं गळा कापू नका, रामदास कदमांचं विधान जागा वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार का? एकूण 26,000 मतं युट्यूबवर. 89% लोकांनी होय म्हटलंय, 11% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. $71 लोकांनी होय म्हटलंय, 29% नाही. फेसबुकवर एकूण 2,500 मतं. $29 होय म्हटलंय, 71% नाही. एक्सचा कौल. $74 होय म्हटलंय, 26% नाही. 1990 पासून सलग 4 वेळा विधानसभेवर आमदार, 2 वेळा विधान परिषदेवर आमदार, विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद, फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद अशी दमदार कामगिरी करणारे रामदास कदम हे शिवसेनेचे कोकणातील जुने जाणते नेते आहेत. त्यांनी सेना भाजप युतीचा काळ जवळून अनुभवला आहे. त्यामुळे भाजपनं केसानं गळा कापू नये असं ते जेव्हा म्हणतात तेव्हा त्याला वेगळं महत्त्व प्राप्त होतं. अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील भाजप आणि आत्ताच्या मोदी शहांच्या भाजप यात जमीन आसमानाचं अंतर आहे.
त्यावेळी बाळासाहेबांमुळे शिवसेनेला असलेलं महत्व आणि आत्ता उद्धव ठाकरेंचं एकूणच राजकारणातलं स्थान यातही अंतर आहे. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेले आमदार ज्या परिस्थितीत, ज्या कारणांसाठी भाजप सोबत गेले, ती परिस्थिती आणि ती कारणं ही पूर्णपणे वेगळी आहेत. त्यामुळे रामदास कदम यांच्यासारख्या माजी नेत्यांचं वक्तव्याला भाजप किती गांभीर्यानं घेणार, किती महत्त्व देणार, हे सुद्धा बघायला महत्त्वाचं असेल. बातमी 83 वर्षांच्या अँग्री यंग मॅनची. शरद पवार देशातल्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक, अत्यंत अभ्यासू, सर्व क्षेत्रांची जाण आणि भाषेवर पकड असलेला नेता, अशी त्यांची ओळख. मात्र जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा काय करतात हे आज अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. त्याचं झालं असं की पक्षफुटीनंतर आज पहिल्यांदाच शरद पवारांच्या पक्षाचा लोणावळ्यात राजकीय सोहळा होता. त्याच सोहळ्यात अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार होता. आणि त्याच सोहळ्यात भाषण करत असताना शरद पवारांनी आज अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांना ठणकावलं. आपल्या भाषणात शरद पवार म्हणतात की मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या, वाटेला गेला तर कोणाला सोडत नाही, असं पवार म्हणाले. मावळचे आमदार सुनील शेळके यांना पवारांनी इतक्या तिखट शब्दात दम दिला. त्यावर सुनील शेळके काय म्हणाले, त्याचं काय स्पष्टीकरण आहे आणि शरद पवार असं का म्हणालेत, हे सगळं जाणून घेणार आहोतच. मात्र त्याआधी पाहूयात शरद पवार आज नेमकं काय म्हणालेत. तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे आणि आता सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम राहिला, आज त्यांना तुम्ही दमदाची करता. माझी विनंती आहे, एकदा दमदाची दिली तर वास, पुन्हा असं काही केलं तर सरळ थोडा म्हणतात त्यांना. मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत केली. शरद पवारांच्या याच आक्रमक वक्तव्यावर होता आपला आजचा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, वाटेला गेलात तर मी कुणाला सोडत नाही, पवारांच्या आक्रमक वक्तव्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल की तोटा, तुम्हाला सांगायचं होतं. जसं मी आधी सांगितलं, आज शरद पवारांच्या पक्षात अजित पवार गटाच्या 100हून अधिक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. याच प्रवेश सोहळ्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन बाफना यांनी सुनील शेळकेंवर थेट आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून शेळकेंनी त्यांना दमदाटी केली, असा दावाही मदन बाफना यांनी केलाय. हाच धागा नंतर पवारांनी आपल्या भाषणात पकडत सुनील शेळकेंना थेट इशाराच देऊन टाकला. त्यावर उत्तर देत सुनील शेळकेंनी पत्रकार परिषद घेतली आणि सगळ्या आरोपांना उत्तर दिलं. मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे, साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं. पुढील 8 दिवसामध्ये मी कुणाला फोन केला, कुणाला दहशत केली, कुणाला दादागिरी केली, कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत, आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा
अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्यानिशी माहिती द्यावी. अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले. खरं तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धे आहेत, उद्या देखील असतील. परंतु साहेबांनी ह्या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं. मागील 50-55 वर्षाचा साहेबांचा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधीच साहेबांनी टीका केली नाही. इकडे सुनील शेळकेंनी थेट शरद पवारांनाच भेटणार असल्याचं जाहीर केलं. इतकंच नाही तर कार्यकर्त्यांना दमदाटीचे सगळे आरोप फेटाळले. मात्र दुसरीकडे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही सुनील शेळकेंच्या राजकारणावर आरोप केले. या घटनेवर अजितदादा यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. तर दिल्लीत बैठकीसाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पवारांना टोला लगावला. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला जणू काही दृष्टच लागली. कारण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सगळ्यात सुसंस्कृत राजकारण कुठे असेल तर तुमच्या माझ्या महाराष्ट्रात असायचं. आणि आज दुर्दैवाने हे गलिच्छ राजकारण आज या अदृश्य शक्ती आणि त्या यंत्रणांनी सुरू केले ते अतिशय दुर्दैवी आहे. पण ही लोकशाहीच्या पद्धतीने नाही तर दडपशाहीच्या पद्धतीने आज गोष्टी होत आहेत, त्याचा मी जाहीर निषेध करते. मला याच्याबद्दलचं काही माहिती नाही. मी पहिल्यांदा सुनील शेळकेकडनं, विधिमंडळातला आमदार आहे, त्यांच्याकडनं माहिती घेईल. कारण अलीकडच्या काळामध्ये इतका विपर्यास केला जातो, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. आता मधीच एक बातमी आम्ही वाचली की सागर बंगल्यावर रात्री जेवण झालं. काही जेवण झालं नाही, काही नाही. कारण त्या दिवशी मी आणि रात्री देवेंद्र बरोबरच होतो. म्हणजे इतक्या धादांत खोट्या बातम्या पसरवतात. साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे. मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे, पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा. शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे ते आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल. आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल. मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही. तुम्ही जे म्हणताय त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय, पण मला हे काही योग्य वाटलेलं नाही. लोणावळ्यात शरद पवारांची आजची सभा आणि पक्षप्रवेशाचा सोहळा पूर्ण झाला. त्याच मेळाव्यात शरद पवार आक्रमक झाले. त्याला कारण ठरले ते ज्येष्ठ नेते मदन बाफना यांनी सुनील शेळकेंवर केलेले आरोप. आणि मदन बाफनांनी आरोप करत असताना सुनील शेळकेंच्या एका भाषणाचा उल्लेख केला होता. तो पाहूयात. बाफना साहेबांना विनंती करायची, बाफना साहेब तुम्हाला सुद्धा या मावळच्या मायबाप चिंतेने डोक्यावरती घेतलं. तुम्ही कुठल्या आडनावाचे कुठल्या जाती धर्माचे कधी तुम्हाला पाहिलं नाही, मलाही पाहिलं नाही. परंतु तुमचा काळ हा वेगळा होता, आमचा काळ आता वेगळा बदलला. तुमची पिढी आणि आमच्या पिढीत फरक आहे. आणि बाफना साहेब आपण वडीलकीच्या नात्यानं आम्हाला आशीर्वाद द्या, आशीर्वादाच्या भूमिकेत राहा. ठीक आहे, आमची भूमिका तुम्हाला पटली नसेल तर तेही आम्ही स्वीकारू. तुम्ही तुमची भूमिका घ्या, परंतु दादाला किंवा सुनील शेळकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चुकीच्या पद्धतीनं बोलू नका, पुढे चुकीचं स्टेटमेंट करू नका. आमच्या नेत्याचा अपमान जर तुम्ही केला तर मी तसं उत्तर तुम्हाला देणार या व्यासपीठावर. आणि म्हणून बापना साहेब आपण आपल्या वडीलकीच्या नात्यानं आम्हाला आशीर्वाद देत राहा. तुमच्या काही अडचणी असेल तर त्या सांगा, तुमचा अधिकार आहे. परंतु जर पुन्हा तुम्ही काही शब्द काढले तर मी तुमचा हिशोब सुद्धा काढणार, एवढं तुम्हाला माझं सांगणे. याच व्हिडिओचा आधार घेत मदन बाफनांनी आमदार शेळकेंवर दमदाटीचा आरोप केला. आणि त्यानंतर शरद पवारांनी आमदार सुनील शेळकेंना इशाराच दिला. याच संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असणारे आणि आजच्या कार्यक्रमाचे साक्षीदार ठरलेले मदन बाफना आता आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. मदन बाफनाजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये. आज नक्की काय झालं, कोणी कोणाला काय धमकी दिली?
नाही, कार्यकर्ते आले तर कार्यकर्ते आणि मेळावा व्हायच्या आधी मला पण फोन आले होते की बाबा इथं आमच्यावर फार दबाव येऊन राहिला आहे. दबाव कोण आणणार? राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचेच कार्यकर्ते यांनी प्रवेश केला इथं शरद पवार गटात, तर त्यांनी दमबिम दिला असेल. पण मी माझ्या एका भाषणात असं म्हणालो, फार जुनं 15 दिवसापूर्वीचं, महिनाभराचं, की अजित पवारांनी जे केलं ते मला काही पटलेलं नाही, हे काही बरोबर झालं नाही. पवार साहेबांनी एवढी तुम्हाला ताकद दिली, शक्ती दिली, अशात तुम्ही पवार साहेबांना सोडून जाता आणि कोणाशी हातमिळवणी करता? बीजेपीशी. हे मला काय पटलं नाही, कारण माझा संघर्ष मी लहानपणापासून बीजेपीशीच करत आलो. आणि तुम्ही जे हे सगळं केलं ते बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिलेली नाही, अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं. संस्कृतीच संपली आपली. यात चुकीचं काय? मी असं बोललेलं त्यांनी ऐकलं. आता एक क्लिप तुमचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळं सगळं मी काय इथं बोललो तर तिथं जातं लगेच. तर त्यांनी ते ऐकल्यानंतर त्यांनी ते एका कार्यक्रमात होता तो मेळाव्यात त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणात त्यांनी असं सांगितलं की मदन बापनांनी आता या वयात आम्हाला आशीर्वाद द्यावा. म्हणजे अजितदादाची भाषा आली ना ती, की शरद पवारांनी या वयात आम्हाला आशीर्वाद द्यावा, कधी तुमची शेवटची निवडणूक होणार, असंच अजित पवार साहेबांना विचारतात. ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? तसं तो म्हणला तिथं की मदन बापनाने आम्हाला आशीर्वाद द्यावा. मदन बापना असे बोलतात, आमच्या नेत्याबद्दल असं जर बोलला तर आम्ही ते ऐकून घेणार नाही, खपून घेणार नाही, आम्ही पाहून घेऊ. हे तो दमच आहे ना. हा काय, याला काय म्हणतात दुसरं? मराठी भाषेत दुसरं काय म्हणणं आहे? माझी मायभाषा मातृभाषा मराठीच आहे. मारवाडी जरी मी असलो तर माझी मातृभाषा मराठी आहे. मी उत्तम प्रकारचं लिहू शकतो, उत्तम प्रकारचं ड्राफ्टिंग करू शकतो, मला काय. पण सुनील शेळके त्याच्यावर साहेब बोलले तिथं की बाबा असं केलं तुम्ही तर साज्य दम नाही दिला. काय साहेब काय म्हणले? मला शरद पवार म्हणतात तुम्ही अशा कार्यकर्त्याला दमबाजी करत राहिला तर मला पण विचार करावा लागेल. मग काय चुकीचं आहे त्यात? कार्यकर्त्यांनी जर तक्रार केली साहेबांकडं की साहेब असं असं होतंय, तर त्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया काय दिली? बालिशपणाची प्रतिक्रिया आहे, बालिशपणाची. इतका अहंकार आहे त्याच्या अंगात. हा अहंकार झाला ना. साहेबांना चॅलेंज करत होतो. साहेबांनी माझ्या 8 दिवसाच्या आत आमचा पुरावानिशी सिद्ध करावं. काय पुरावे द्यायचे असतात? पुरावानिशी काय सिद्ध करायचं? काय चोरी केली का, दरोडा घातला, तो मुद्देमाल सापडायचा आहे? यात बोलले ते तुम्ही बोलता, साहेबांच्या विरोधात तुम्ही नाही बोलता. सुनील तटकरे म्हणतो साहेबांनी हुकुमशाही केली, साहेब आमचा विठ्ठल आहे, पण साहेबांच्या दारात बडवे असल्यामुळं आम्हाला ते काही बोलता येत नव्हतं. आणि तुम्ही साहेबांच्याबद्दल काही बोलता. सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना येऊ दिलं नाही असं आपण म्हटलं तर, पण सुनील शेळकेंचं म्हणणं आहे की एक तरी कार्यकर्ता दाखवा ज्याला मी धमकी दिली असं म्हणणारी व्यक्ती समोर आणा. मीच आहे ना. हा काय माझा पुरा, मी साक्षात पुरा आहे ना. बाकीच्या छोट्या कार्यकर्त्यांना कुठं बोलतो? मी मला दिली धमकी तू, आणि मी जाहीरपणाने तिथं बोललो बाळा बेगडेच्या वाढदिवसाच्या दिवशी, आणि आजही बोलतो पुन्हा की तू मला धमकी दिलीस. तू काय कारण आहे मला बोलायचं? मी तुला काही बोललो का? मी अजित दादाला बोलायचं नाही, तू मला सांगायचं का माझ्या नेत्याला बोलायचं नाही? की कुठली पद्धत आहे राजकारणातली? राजकारण एवढं चालतं, गशाळ राजकारण, आत्ताचं चाललेलं गदिच्छ राजकारण आहे. काय त्याला काय कोण अडवू शकत नाही. मी बोललो तर त्याच्या पुढं मी चर्चा नाही केली याची, तोच करतो. शेळकेंनी म्हटले ते स्वतः जाऊन शरद पवारांना भेटणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांना विचारणार आहेत. कुठं शरद पवार, कुठं सुनील शेळके? अहंकार आहे हा अहंकार. मी स्वतः जाऊन शरद पवारांना भेटून जाब विचारणार आहे. अरे तू शरद पवारांना काय जाब विचारतो? तुझी लायकी नाही शरद पवारांना जाब विचारायची, आणि तुझी लायकी नाही शरद पवारांना सांगायचं की 8 दिवसात तुम्ही सिद्ध करा. तुझी लायकी आहे का शरद पवारांना सांगतो? आपल्या आपल्या अवकातमध्ये राहू. तुला एखादं पद मिळालं तर तू इतका अहंकारी होतो हे बरोबर नाही. जितका तुला पद मिळालं, काम करतो, नम्रता पाहिजे. हात जोडून तुम्ही बोल पाहिजे. मी तुमचं काम केलं, हात जोडून बोल ना.
रुबाब करून कशाला बोलतो? तू शांतपणा करू नको, मी तुझं काम केलंय. जर का इकडे तिकडे गेला तर पाहून घेईल. अरे असं चालतं का राजकारण? मदनजी, देवेंद्र फडणवीसांनी असा सल्ला दिलाय की शरद पवारांसारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा पद्धतीनं धमकी देऊ नये. काय आपली प्रतिक्रिया? सामान्य आरोप आमदारावर साहेबांनी काही आरोप केलेले नाही. मी तिथं होतो ना. आरोप काय? तू जर मला अरे म्हणशील तर तुला कार्य म्हणणार ना. अरेला कार्य म्हणण्याची संस्कृती फडणवीसांनी आणली. फडणवीस काय सांगतात? धन्यवाद मदन बाफनाजी, आपण 0 आवर मध्ये आलात आणि आजच्या या सगळ्या आजची जी घटना घडली होती त्यावरच्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं दिलीत. खरं तर आपल्याला आजच्या याच घटनेशी संबंधित असलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राचा काय कौल आहे हे बघायचंय. पण शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळकेंना दिलेल्या इशारा संदर्भात चर्चा केली, त्याचं विश्लेषण केलं. शिवाय लोणावळ्यात पार पडलेल्या कार्यक्रमाचे साक्षीदार मदन बाफना यांच्याशी चर्चाही केली. आजच्या भाषणात सुनील शेळकेंवर बोलत असताना शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न. त्यावरचाच तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न: वाटेला गेलात तर मी कुणाला सोडत नाही, पवारांच्या आक्रमक वक्तव्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल की तोटा? तुम्हाला सांगायचं होतं फायदा की तोटा. एकूण 14,000 मतं युट्यूबवर 85% म्हटलंय फायदा होईल, 15% तोटा. इंस्टाग्रामवर 1,500 मतं. %75% फायदा म्हटलंय, 25% तोटा. फेसबुकवर 70% फायदा, 30% तोटा. एक्सवर 72% फायदा, 28% तोटा. कोकणात महायुतीतील 2 पक्षांचा सामना रंगला असताना पुण्यात शरद पवारांची आक्रमक भाषा चर्चेच्या केंद्रस्थानी होती. त्यांनी भर सभेत धमकीवजा इशाराच देऊन टाकला, तो सुद्धा अजितदादांच्या टर्फवर. ते सुद्धा अजितदादा समर्थक आमदाराच्या विरोधात. मी त्या वाटेनं जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, असं दस्तूर खुद्द शरद पवार जर उघडपणे सांगत असतील तर तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे, अशी साहजिक प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. आतापर्यंत अडगळीत पडलेले काही नेते किंवा एखाद दुसरा बडबोला आमदार, खासदार किंवा आक्रमक बोलायचं म्हणून बोलून जाणारे प्रसिद्ध असलेले 3ऱ्या 4थ्या स्तरातील काही नेते अशी भाषा बोलताना आपण पाहिले आहेत, पाहत आहोत. यशवंतरावांचा वैचारिक वारसा सांगणारे, महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय संस्कृती जपण्यासाठी आग्रही असलेले, जे करायचं आहे ते कधीही थेट न बोलणारे शरदचंद्र पवार वयाच्या 83-84 वर्षी जेव्हा अशा आक्रमक भाषेत बोलतात तेव्हा त्याचे अनेक अर्थ निघतात. रामदास कदम काय किंवा शरदचंद्र पवार काय, दोघांच्या वक्तव्यांचा एक अर्थ स्पष्ट आहे. 6ही पक्षात चलबिचल वाढली आहे, अस्वस्थता वाढली आहे, ती आणखीन वाढत जाणार आहे. त्यातून असे इशारे देणं, धमक्या देणं, दावे प्रतिदावे, आरोप प्रतिआरोप करणं हे आणखी वाढत जाणार आहे, हे नक्की. या बातमीसोबत 0 आवर मध्ये इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.